नमस्कार मैत्रिणींनो, अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत, काल आपण जे 42 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करून ठेवलं होतं, त्याच ब्लाऊजचं अस्तरवरती कटिंग आणि डायरेक्ट अस्तरवरती किंवा कापडावरती कटोरी कशी वाढवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला अस्तरची घडी करून घ्यायची आहे। आपल्या अस्तरची आधी उभी घडी होती ती आपण आडवी करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला बाहीच्या साईडला जोड द्यायचं काम नाही पडणार, कारण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण आडवी घडी टाकून घेतली। याच ठिकाणी जर तुमचं लांब बाहीचं जर ब्लाऊज असेल तर तुम्ही उभी घडी पण घेऊ शकता, पण त्याला जोड द्यावा लागतो। त्यासाठी मी ही आडवी घडी करून घेतलेली आहे। 15 इंच उंची घेतलेली आहे आपण पाठीमागच्या भागाची। पण सर्वप्रथम पाठीमागचा भाग टाकूया डायरेक्ट, नंतर पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करूया। 2.5 इंच गळा आणि 3 इंच शोल्डर घेतलेला आहे। 5.5-6 इंच मोंढा घेतलेला आहे। 5.5-6 इंचवर मोंढ्याला मार्किंग करूया। आता आपण आपल्या ब्लाऊजची रुंदी टाकून घेऊया। 10.5 + 2 इंच म्हणजे 12.5 इंच आपल्या ह्या पूर्ण ब्लाऊजची रुंदी आहे। आपण पूर्ण रुंदी टाकून घेतलेली आहे। आता आपण आपल्या मोंढ्याला आकार देऊया। पाठीमागच्या मोंढ्याला आपल्याला 1.5 इंचावर आकार द्यायचा असतो आणि समोरच्या मोंढ्याला 1 इंचावर। आता आपलं हे पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे। गळ्याचं मार्किंग आपण शिवताना करणार आहोत। आता आपण पूर्ण रुंदी टाकून मार्किंग करून घेऊ। तर आपला हा पूर्ण मार्किंग झालेला आहे पाठीमागच्या भागाचं। आता आपण आपले पेपर पॅटर्न ठेवून डायरेक्ट अस्तरवरती मार्किंग करूया आणि नंतर कटिंग करूया। हा आपला शोल्डरच्या साईडचा भाग आहे समोरचा, त्याला आपण आहे तसंच मार्किंग करून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला फक्त कटोरी वाढवून घ्यायची आहे। ती कशी ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल, जेणेकरून आपल्याला पेपरवर कटोरी वाढवायची गरज पडणार नाही, डायरेक्ट कापडावरती वाढवता येईल। आता आपण आपली ही छोटी कटोरी आहे जी आपण काल कटिंग करून घेतली होती, तीच कटोरी इथे ठेवायची आणि आहे तशीच मार्किंग करून घ्यायची। जशी आहे तशीच आपण आधी मार्किंग करून घेऊया आणि नंतर याचे मापे टाकून कटोरी वाढवूया। हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे। 6.5 इंच याची मापाच्या ब्लाऊजची तयार कटोरी आहे। तर याच्यासाठी आपल्याला आपल्या कटोरीमध्ये अंतर कसं वाढवायचं ते पाहूया। 2.25 इंच दोन्ही साईडला आपल्याला 2.25 इंच अंतर वाढवायचं आहे, पाहू शकता। नंतर याचा मध्य काढायचा आहे। हे आपलं 9.25 आलेलं आहे, तर 9.25चा मध्य काढायचा आहे आपल्याला। 4.5च्या अलीकडची एक रेष पाहू शकता। 4.5च्या अलीकडची एक रेष आलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला मध्य काढून खालच्या साईडला 1.5 इंचावर टक्स पॉईंट द्यायचा। नंतर हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। त्या गळ्याच्या साईडला आपल्याला वरती अर्धा इंच गळ्याला आकार द्यायचा आहे आणि नंतर पूर्ण राऊंडमध्ये आपली ही कटोरी आपल्याला खालच्या पॉईंटला जोडून घ्यायची। अशा पद्धतीने पाहू शकता आपली कटोरीचा आकार देऊन झालेला आहे गोलाकार। आता आपण बाकीचे सगळे पॉईंट जोडून घेऊया। अगदी फास्ट होतं आणि कमी वेळात होतं जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर। 2-3 दिवस झालं सर्दी झाल्यामुळे माझा आवाज खूप चेंज झालेला आहे, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। आता आपली ही कटोरी अगदी तंतोतंत वाढवून झालेली आहे। आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया। क्रॉसपट्टी आहे तशीच आपल्याला कटिंग करून घ्यायची। या ठिकाणी क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया। अशा पद्धतीने जर पेपर पॅटर्न बनवले तर आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना जास्त वेळ लागत नाही। डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवायचे आणि कटिंग करायचं।
आणि प्रत्येक कस्टमरचं वेगळं वेगळं पेपर पॅटर्न काढायचं. 10.5 जर कोणत्या कस्टमरचं छातीचं माप असेल तरीसुद्धा काही कस्टमरची कटोरी ही 5 आणि 5.5 असू शकते. त्यामुळे प्रत्येक कस्टमरचं वेगळं पेपर पॅटर्न वापरायचं. आपण आता कटिंग करूया. सर्वप्रथम आपल्याला शोल्डरच्या साईडचा भाग आहे तसाच मार्किंगवरतून कट करायचा. पाहू शकता किती सहजपणे मी कटोरी इथे वाढवून तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही पण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शिका. आणि जर काही समजलं नसेल तर मला लगेच कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. आणि मी दाखवलेला व्हिडिओ किंवा मी बोललेलं तुम्हाला समजते की नाही ते पण मला कमेंट करून सांगा. त्यासाठी सर्व समजण्यासाठी माझे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. पाहू शकता आपलं कटोरी आणि शोल्डरच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागचा भाग आणि क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊ. पाठीमागच्या भागाला आपल्याला गळ्याचं कटिंग ब्लाऊज शिवत असताना करायचं, जेणेकरून गळ्याच्या पाठीमागचा जो कापड असतो उरलेला तो आपल्याला हुकलूक पट्टीसाठी कामाला येतो. आपण आत्ता जर कटिंग करून घेतलं तर तो कापड इकडं तिकडं जाण्याची शक्यता असते. किंवा जर कुणा कस्टमरच्या ब्लाऊजचा जर डिझाईनचा वगैरे गळा असेल तर तो ऐन वेळेला कटिंग करून घ्यायचं, म्हणजे सोपं पडतं. पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण पेपर पॅटर्नवरून कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं आणि कटोरी कशी कापडावर वाढवायची ते पाहिलं आहे.